बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ, दिवाणी व फौजदारी कायद्यातील ज्यांचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलाय असे ॲडव्होकेट जाहीर सगरी, नोटरी भारत सरकार यांचा वाढदिवस ॲडव्होकेट आसिम बांगी मित्रपरिवार व सोलापूर येथील वकिलांच्या बहुसंख्येनं जल्लोषात साजरा करण्यात आला. यात ॲडव्होकेट जाहीर सगरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांवरती भाषण ॲडव्होकेट रियाज एन शेख, ॲडव्होकेट मासरूर इनामदार, ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कडमेरी, ॲडव्होकेट शैलेश फोटपोडे, ॲडव्होकेट अंजली बाबरे यांनी केले. सदर कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट आसिम बांगी, ॲडव्होकेट जाहीद दर्जी, ॲडव्होकेट मसरूर इनामदार, ॲडव्होकेट रियाज शेख, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट अंजली बाबरे, ॲडव्होकेट मुंजरीन जेलर, ॲडव्होकेट मिराज सिंग, ॲडव्होकेट श्रीकांत सफर, ॲडव्होकेट यास्मीन शेख, ॲडव्होकेट ऋषिकेश मेट्रे, ॲडव्होकेट जोहेब खान, ॲडव्होकेट परवेज मुलानी, ॲडव्होकेट नूर मुतवल्ली, ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट इक्बाल शेख, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कडमेरी व आदी वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इधर आओ, इधर तुम सर इधर देखो सर, सर इधर सर थोड़ा इधर ऋषि निंद्र पण Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday. थोड़ा जब तक टिक के मत जरा इथून निकाल के जाओ सर. अरे सर थोड़ा स्माइल. सोलापूर जिल्ह्यामध्ये वकील व्यवसाय करतो. मी पहिल्यांदाच असं या प्रकारे मी कधी बड्डे सेलिब्रेट केलेलं नाही आहे. बांगी साहेबांना, सर्व इनामदार साहेबांना, दर्जी साहेबांना, रियाज भाईला माहीत होतं. तरी हे सस्पेंड करून माझ्याकडे तिने फिरोज आणि बांगी, आसिफ बांगी आले आणि आम्ही केक वगैरे आणलेलं आहे. असं बोलल्यानंतर तुम्ही माझ्या ऑफिसला या, कुठं सेलिब्रेट करायचं आहे. मग ठीक आहे, मी येतो. मी आसिफ बांगीचा मनापासून मी धन्यवाद करतो, की आभार प्रकट करतो की त्यांनी माझ्यासाठी हे सस्पेन्स हे जे कार्यक्रम ठेवला आणि त्यामध्ये नंतर येऊन बघितलं तर ह्याच्या मास्टरमाइंड इनामदार साहेब, रियाज भाई आणि आमचे मॅडम आहेत. हे सर्व लोक बघितल्यावर मला आणि आनंद झाला की आपण ज्या पद्धतीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, आपली स्पर्धा वगैरे वकिलीमध्ये कोणी करू नये. आपल्या फ्रेंडशिपमध्ये ज्याप्रमाणे सर्वांना पॉझिटिव्ह राहायचं आहे, वातावरण एकमेकांशी केसेस पुरता आपले असते, आपले मॅटर पण असते. रियाजभाईबरोबर माझे मॅटर होते, आम्ही मॅटर कोर्टामध्ये लढलो. बाहेर आल्यावर फ्रेंडली राहतो. पण टेक्निकली इनाम साहेब सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक टेन्शन असतं आहे की पक्षकारांचं काय होतं. परंतु कोर्टाच्या बाहेर पण आपली लाईफ आहे आणि पॉझिटिव्ह आपण लोकांना, वकिलांना, एकमेकांना मदत करतो. त्यामध्ये सर्वात आसिम बांगीला मी आमच्या वकिलांमध्ये बघितलं की त्यांनी पॉझिटिव्ह सर्व वकिलांबद्दल हे विचार करतात, कोण कसं आहे, काय सुखादुःखात सोळांचे असतात. त्याप्रमाणे अंजली बाबरे मॅडम पण स्वतः कोणाला पॉझिटिव्ह बोलतात. माझ्यापेक्षा हेच पॉझिटिव्ह आहे असं मला दिसतं आहे. म्हणून मॅडमचा पण काम झालं पॉझिटिव्ह नाही ते.
मग हे योगायोग असते, परंतु माणसाची नियत चांगली असली, आपण कुठलंही कार्य काम केलो तर त्यामध्ये देवाने यश देत आहे, मला एवढं खात्री आहे. आणि बाकीचे आपले कलिग आहे, आत्ता आमचे शाहरुख मुजावरने आत्ता बोलले, हे पण माझ्यापेक्षा पॉझिटिव्ह आहे आमच्या खानदानमध्ये. ते मुजावर खानदानमध्ये पहिला वकील झाला, त्याच्या वडिलांची इच्छा होती, त्यांनी पूर्ण केल्याबद्दल मी त्यांनी वकील झाल्याबद्दल सर्वांच्या वतीने मी त्याचा धन्यवाद करतो. आणि आता त्यांनी एक नवीन पासपोर्ट आल्याबद्दल आमचे उमेदवार उपाध्यक्ष रियाज भाई यांना रिक्वेस्ट करतो की त्यांचे शाहरुखचा पण त्यांनी सत्कार करावा आणि आपले बारचा ते मेंबर झालेला आहे. त्याप्रमाणे आता इलेक्शनचा वावरा सुरू झालेला आहे. आता आमचे नौकर साहेबांचे जे चेंबरचे वकील आहेत तिने आत्ता बोललेले आहे, परंतु हे त्यांना माहीत आहे, त्यांचे जे सिनियर आहे असं घोषणा कधी करत नाही, काम करून दाखवतात. त्याप्रमाणे घोषणापेक्षा आपण काम करू. पब्लिकमध्ये सर्वांना बोलणं बरं दिसत नाही. सर्व आपले उमेदवार आहेत जे आपला बारसाठी जे काम करणारे वकील आहेत, जे बारचं हित बघणारे आहेत, असल्या लोकांना आपण निवडून आणूया. आणि एक परंपरा जे काही स्वतःला दोन गोष्टी किंग बँकर समजतात, त्यांनी जे सांगितलेले ते उमेदवार निवडून येणार आहे, त्यांना यावेळेस आपण देऊ आपण की आम्ही पण ठरवले उमेदवार निवडून देऊ शकतो. त्याप्रमाणे सर्वांनी आपण एक दिलाने काम करूया. आणि परत एकदा माझा इथं बड्डे सेलिब्रेट केल्याबद्दल आसिफ बांधी यांच्या टीमचा मी आभार व्यक्त करतो आणि माझी रजा आहे. ज्येष्ठ सदस्य तसेच विद्यमान नोटरी साहेब जाहीर सगरी साहेब यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. जाहीर सगरी साहेबांना मी माझ्या ज्युनियर काळापासून पाहतो. सरांनी आमच्या ज्युनियर मी ज्युनियर असताना सरांना मी पाहिलेलं आहे की अनेक मोठमोठ्या प्रकरणामध्ये सरांनी चांगले काम केलेलं आहे. आणि मागील अनेक वर्षापासून एक विश्वासू नोटरी म्हणून एक त्यांची ओळख चांगली आहे आणि अनेक समाजामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. सर्व ज्युनियर लोकांना एक दिशा देण्याचं काम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी त्यांचा बड्डे साजरा करण्यासाठी उपस्थित झालो. मी खरं भाग्यवान समजतो की आपल्याला आज त्यांचा हा योग एक इलेक्शनचा फिवर आणि त्यामध्ये साहेबांचा बड्डे येणं आणि सगळेजण आपण या ठिकाणी योगायोगाने उपस्थित राहणं आपण एक योगच म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांना मी पुढील आयुष्याकरिता खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांची अशीच चांगलं आरोग्य राहावं अल्लाह चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. म्हणजे अगोदर आता इंट्रोडक्शन केलेलं आहे, त्याचं इंट्रोडक्शन देण्याची मला काही गरज वाटत नाही. सगळे सरांची माझ्या दृष्टीने काही इंट्रोडक्शन आहे. तर माझे सरांचे म्हणजे सरांचे जवळचे अगदी मित्र आणि त्यासोबतच नोटरी. आता रियाजबाईंनी नोटरीबद्दल बोलले, मला त्याच्यासोबत आलेला एक अनुभव. तर नोटरीमध्ये सगळ्या प्रकारची कामं चालतात. आता त्यांच्याकडे काम घेऊन गेलेलं त्याच्यावर खूप प्रामाणिकपणे काम करणारे किंवा इधर उधर 19-20 करणारे न करता सरळ मार्गी चालणारे आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे स्टेट फॉरवर्ड असलेले आणि सुशील कुमार शिंदे साहेबांच्या जवळ असलेले आणि सगळ्यांना सामावून घेणारे एक असं सिनियर आपल्या सगळ्यासोबत आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय. मी त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढील येणाऱ्या आयुष्याबद्दल हेल्थ अँड वेल्थचे खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. असंच उत्तर ते हेल्थ तर आहे, हेल्थ त्यांनी कंटिन्यू राहावं आणि प्रोटेक्ट राहावं ही शैक्षणिक काळामध्ये जे काही महाराष्ट्राचं जे काही वातावरण आहे त्याच्यामध्ये खरं जर बघितलं ना तर ऑप्टिमिस्टिक आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणारा माणूस म्हणून कोण असेल तर माझ्या दृष्टीने जे 10-12 माझं त्यात सगळी साहेब तर नंबर 1 आहेत. त्यानंतर आमचे मांगी साहेब, त्यानंतर दर्जी साहेब, सगळे ह्यापैकी सगळ्यापैकी जर मला वाटलं तर सगळ्यांनी आत्तापर्यंत बघितलं कधीही नैराश्याचं बोलणं नसतं, कधीही नाही. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग या आपण करू शकतो असे हे जे काय विचार ठेवणारा माणूस जे आता सध्याच्या नवीन पिढीमध्ये कोण असेल तर माझ्या बघण्यात आपले सगळी साहेब आहेत. सगळी साहेबाबद्दल आता बरेचसं काही अकॅडमिक बोलण्याचं आहे. सगळ्यांनी सांगण्याचं वेळ कमी आहे, प्लॅटफॉर्म छोटं आहे आपल्या इथं. त्यामुळे मी एवढंच सांगू शकतो की असंच पॉझिटिव्ह ठेवावं. आम्ही पाठीशी आहे आणि देव तुम्हाला उत्तरोत्तर चांगली प्रगती देऊ आणि तुम्हाला आयुष्य देऊ एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझी 2 शब्द संपवतो. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि
कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.